नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ते म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र 640 जागांसाठी अर्ज सुरू झालेले आहेत. जागा कोणकोणत्या ठिकाणी आहेत ते सविस्तर माहिती आपण पाहिलेली आहे. परंतु आता आपण तो अर्ज नेमका कसा भरायचा त्याच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्याच्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला जर पाहिलं तर सर्वप्रथम तुम्हाला गुगलमध्ये जायचं आहे आणि गुगलमध्ये latur.gov.in या संकेतस्थळावर तुम्हाला लातूरची जे काही वेबसाईट असेल त्या वेबसाईटवरती यायचं आहे. सर्वप्रथम इथं आल्याच्या नंतर हे तुम्हाला काय दाखवत असतील मतदानाचं वगैरे स्किप करा आणि केल्याच्या नंतर इथं नवीन जे काही काय आहे त्याच्यामध्ये पाहू शकता की लातूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत शहर व ग्रामस्तरावर आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच ASSK याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर संपूर्ण जाहिरात देण्यात आलेली आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक जे काही इथं देण्यात आलेली आहे सेतू समिती latur.in या संकेतस्थळावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके करायचं आहे. तुमच्यासमोर नवीन वेबसाईट जी काही आहे ती वेबसाईट ओपन होणार आहे. व्यवस्थित भरा, कुठल्याही चुका करू नका. भरण्याच्या अगोदर व्यवस्थित भरा, कारण की तारीख 15 ऑगस्ट 2026 पासून ते 15 सप्टेंबर 2026 पर्यंत आहे. म्हणजे कालावधी भरपूर आहे. अर्ज चुकू वगैरे नका. त्याच्यामध्ये कसं भरायचं आहे तिथं संपूर्ण दिलेलं आहे. 640 जागा आहेत. त्याच्यामध्ये संपूर्ण ग्रामपंचायत किती, तालुके किती आणि शुल्क किती, 500 रुपये सविस्तर माहिती इथं देण्यात आलेली आहे. इथं सुद्धा पाहू शकता तुम्ही रिक्त केंद्र पाहण्यासाठी. इथं पाहू शकता अर्जदार, अधिकारी लॉग इन आणि नवीन अर्जदार नोंदणी. लॉग इन ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांच्यासाठी लॉग इन आहे. इथं पाहत असताना सर्वप्रथम आपल्याला अशा पद्धतीनं आल्याच्या नंतर खाली भरपूर मान्यता इथं माहिती देण्यात आलेली आहे. निवड काय आहे, निकष काय, टप्पे काय, कसा आहे, काय नाही, व्यवस्थित माहिती दिलेली आहे. ते पाहून घ्या. इथं आपल्याला संपूर्ण माहिती पाहायची गरज नाही आहे. सर्वप्रथम वरी आल्याच्या नंतर आपण इथं पाहणार आहोत नवीन अर्जदार नोंदणी. नवीन अर्जदार नोंदणीवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती नोंदणीवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे, इथं अर्जदाराचं संपूर्ण नाव मराठीमध्ये विचारलेलं आहे. इथं मराठीमध्ये तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. टाकण्यासाठी तुम्ही गुगलचा वापर करू शकता किंवा ट्रान्सलेट गुगल चॅट वापर करू शकता किंवा गुगल इंडिकचा सुद्धा वापर तुम्ही करून ते करू शकता. त्यानंतर मग तुम्हाला वापरकर्ता नाव म्हणजे तुम्हाला एक युजर नेम सेट करायचा आहे. त्याच्यामध्ये काय काय असावे पाहू शकता. इथं 5 ते 30 अक्षराचं पाहिजे. त्याच्यामध्ये फक्त अक्षरे, अंक आणि त्याच्यामध्ये काय असेल ते हायफन म्हणजे स्पेशल कॅरेक्टर वगैरे तुम्ही तसं ते घेऊ शकता. तुम्हाला प्रॉपर ईमेल ID द्यायचा आहे. ईमेल ID चुकू नका. ईमेल तुमचा जरी तुमची पात्रता झाली तर त्यानंतर तुमचं जे काही ईमेल ID तुम्ही द्याल त्याच्यावर ID पासवर्ड वगैरे दिला जातो. त्याच्यामुळे इथं चुका करू नका. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. व्यवस्थित टाका आणि पासवर्ड तुम्हाला सेट करायचा आहे. कमीत कमी तुम्हाला 10 अक्षराचा पासवर्ड आहे. सुधारणा जर पाहिजे तर तुमचं नाव टाकू शकता. नावातलं पहिलं कॅपिटल लेटर टाका, बाकीचे स्मॉल टाका, टाकून तुम्हाला जे काही पुढे अंक टाकायचे तुम्ही टाकू शकता आणि पासवर्ड तुम्हाला परत इथे एकदा टाकायचा आहे आणि खाते तयार करावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे संपूर्ण आपण तयार करून घेणार आहोत आणि त्यानंतर पुढची पेज तुम्हाला सांगणार आहेत. इथं सुद्धा पाहू शकता की इकडे जे काही उमेदवाराला इथं पाहू शकता महत्त्वाचे आहे. एका उमेदवाराला जिल्ह्यात केवळ एकच अर्ज करता येईल. दुबार अर्ज करता येणार नाही. खाते सक्रिय करण्यासाठी ईमेल सत्यापन अनिवार्य आहे. म्हणजे ईमेल टाकल्यानंतर ईमेलवर OTP जाईल. तो तुम्हाला व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. ईमेलवरचा OTP येणार आहे. आणि सुरक्षेसाठी एक खाते एक वेळी एकाच ठिकाणी उघडता येणार आहे. म्हणजे तुमच्या मोबाईलवर तुम्ही जर इथं खातं तुम्ही लॅपटॉपवर एका ठिकाणी उघडत असाल तर दुसरीकडे कुठंच उघडता येणार नाही आहे. जोपर्यंत तुम्ही पहिलं लॉग इन बंद करणार नाही तोपर्यंत दुसरीकडे तुम्हाला उघडता येणार नाही. आणि आपला पासवर्ड आणि OTP कोणालाही सांगू नका. अशा पद्धतीच्या महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर आपण आता हे संपूर्ण प्रोफाईल तयार करून पुढची माहिती भरणार आहोत. पाहू शकता आपण जे काही खाते तयार केलेलं आहे, पण तयार केल्यानंतर इथं काय नोंदणी यशस्वी. आपल्या ईमेलवर एक सत्यापन लिंक पाठवण्यात आलेली आहे. लिंकवर क्लिक करून खाते सक्रिय करा. त्यानंतरच लॉग इन करता येईल. जोपर्यंत तुम्ही मेल ओपन करून तुमचा त्या लिंक आलेली लिंक व्हेरीफाय करणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला इथं युजर नेम आणि पासवर्ड टाकून तुम्ही जर लॉग इन करत असाल तर तुमचं लॉग इन होणार नाही. अगोदर तुमचा मेल ओपन करून तुम्हाला हे व्हेरीफाय करून घेणं गरजेचं आहे. त्यानंतरच आपल्याला इथं लॉग इन करायचं आहे. तुम्हाला मेलचा जे काही व्हेरीफाय करायचं आहे, तुम्ही मेलवरती आलेला आहात पण तुम्हाला इथं मेल दिसत नाहीये. त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, मेलमध्ये तर कुठं मेल नाहीये. हे जे काही वर इथं 3 डॉट दिसत आहे, 3 रेषा, या 3 लाईनवरती जायचं आहे आणि इकडे खाली जाऊन तुम्हाला स्क्रोल डाऊन करून जे काही इकडे स्पॅम म्हणून दाखवलं जातं त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यावर इथं पाहू शकता जिल्हा सेतू समिती लातूर यांच्या अंतर्गत यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि क्लिक केल्याच्या नंतर जी काही इथं लिंक देण्यात आलेली आहे सत्यापन लिंक, यावरती तुम्हाला ह्या क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमची जी काही वेळ आहे ती इथं पाहू शकताय की इथं देण्यात सुद्धा आलेलं आहे. तुम्ही थोडंसं इथं झूम करून पाहू शकताय की जो काही आहे ते आपला ईमेल सत्यापित झाला असून खाते सक्रिय झाले आहे. आता लॉग इन करा असं दाखवलं जाईल. आता आपल्याला लॉग इन करायचं. आपला व्हेरीफाय झाल्यानंतर आपण मेल टाकला, पासवर्ड टाकला आणि पुढे जावरती आपण आता क्लिक केलेलं आहे.
पुढे जावरती क्लिक केल्यावर आपल्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर 6 अंकी एक वेळचा OTP पाठवण्यात आलेला आहे. म्हणजे परत ईमेलवरती एक OTP आलेला आहे, तो आपल्याला इथं टाकून पूर्ण करायचा आहे. आणि तो परत जो काही OTP आलेला आहे तो परत स्पॅममध्येच आलेला आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला चेक करायचा आहे आणि लॉग इन पूर्ण करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. पाहू शकता जे काही आपलं लॉग इन असेल ते लॉग इन झालेलं आहे. त्यानंतर मग आता माझा अर्ज भरा, बाहेर पडा अशा पद्धतीने आहेत. माझा अर्ज आपला काहीच आपण केलेले नाही आहे. संपूर्ण इथं बाबी देण्यात आलेल्या आहेत. काय काय आहे ते संपूर्ण तुम्हाला इथं व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे. काय केलेलं आहे, आवश्यक कागदपत्र अपलोड केलेले नाही, मागील 6 ह्याच्यातली संपूर्ण माहिती आहे. आता अर्ज पूर्ण करा किंवा डायरेक्टली तुम्ही इथं वरी अर्ज भरा जी काही आहे त्यावरती तुम्हाला यायचं आहे. इथं आल्याच्या नंतर तुमचं ऑटोमॅटिकली इथं नाव आलं जाईल. त्यानंतर इथं वडिलांचं नाव किंवा पतीचं नाव तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे आणि अर्जदाराचं संपूर्ण नाव परत तुम्हाला इथं टाकायचं आहे इंग्रजीमध्ये. सुरुवातीचं जे काय असेल ते नाव आपण अर्जदाराचं संपूर्ण नाव मराठीमध्ये टाकलेलं होतं. इथं पाहू शकता मराठीमध्ये आपण हे नाव टाकून घ्यायचं आहे तुम्हाला. चुकीचं ठिकाणी इथं इंग्लिशमध्ये करू नका. इथं परत आपल्याला जे काही नाव असेल ते संपूर्ण इंग्रजीत टाकून घ्यायचं आहे. पहिलं नाव, नंतर मधलं वडिलाचं नाव असेल किंवा तुमचं पतीचं नाव असेल किंवा तुमचं लेडीज असेल तर पतीचं नाव येतं आणि ही असतील तर तुमच्या वडिलाचं नाव असेल. त्यानंतर आडनाव तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. हे टाकून घेतल्याच्या नंतर खाली तुम्हाला आता जी काही माहिती विचारलेली आहे ते टाकल्याच्या नंतर संपूर्ण पत्ता तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा जो काही इथं तालुका आहे तो तुम्हाला तालुका टाकायचा आहे. ऑटोमॅटिक जिल्हा आला जाईल. तुमचा पिनकोड टाकायचा आहे. जन्मतारीख तुमची टाकायची आहे. लिंग तुमचं स्त्री पुरुष काय असेल ते निवडायचं आहे. मोबाईल नंबर ऑटोमॅटिकली आला जाईल. ईमेल ID ऑटोमॅटिकली आला जाईल. तुमचा पॅन नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर मग खाली जे काही दाखवलं जाणार आहे ते स्थानिक रहिवासी व कौटुंबिक माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये अर्जदार संबंधित क्षेत्राचा स्थानिक रहिवासी आहे काय असेल तर तुमचा होय करायचा आहे. कुटुंबातील व्यक्तीच्या नावे यापूर्वी आपले सरकार सेवा केंद्र मंजूर झाले आहे काय. इथं जर होय केलं तर तुम्हाला मिळणार नाही. जर झालं असेल तर होय करा, नसेल तर तुम्हाला नाहीच करायचं आहे. त्यानंतर सामाजिक समावेशकतामध्ये लागू असल्यास तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर तुम्ही दिव्यांग असाल किंवा माजी सैनिक असाल किंवा स्वयंसहायता बचत गटाचे सदस्य असाल किंवा स्थानिक उद्योजक असाल तर ते तुम्हाला प्रमाणपत्र त्याचं अपलोड करणं तिकडं गरजेचं आहे. किंवा यापैकी कुठलेही तुम्ही नसाल तर त्या ठिकाणी लागू नाही यावरती क्लिक करून जतन करावं पुढे करा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ते केल्याच्या नंतर परत तुम्हाला पुढील जे काही अर्ज असणार आहे तो तुमची अर्जदाराची शैक्षणिक पात्रता. त्याच्यामध्ये तुम्ही 12वी पास असणं गरजेचं आहे कमीत कमी. कोणत्या विद्यापीठातून पात्र झालात त्याचं प्रमाणपत्र क्रमांक तुम्हाला द्यायचा आहे. उत्तीर्ण वर्ष, टक्केवारी आणि श्रेणी काय, तुमची पदवी असेल, पदव्युत्तर असेल, इतर पदविका असेल, या पद्धतीनं तुम्हाला ही माहिती द्यायची आहे. कारण की याच्या पद्धतीनेच तुम्हाला गुणांकन केलं जाणार आहे. त्यानंतर संगणकीय पात्रता तुमचं MSc अथवा CCC किंवा झालेलं आहे का. किमान एक प्रमाणपत्राची माहिती देणं हे अनिवार्य आहे. MSc असेल तर MSc द्या, CCC असेल तर CCCचं तुम्हाला माहिती द्यायचं आहे. त्यानंतर अनुभव व सायबर सुरक्षा हे तुम्हाला द्यायचं आहे. त्याच्यामध्ये CSE ऑपरेटरचा अनुभव आहे तुम्हाला का माही सेवा केंद्राचा. सायबर सुरक्षामध्ये म्हणजे माझ्याकडे सायबर सुरक्षा ज्ञानाबद्दलचे प्रमाणपत्र आहे का असेल तर येस करायचं, नसेल तर काहीच करायचं नाही आहे. BC आहात तुम्ही का, गव्हर्नन्स प्रकल्प तुम्ही केलेले आहेत किंवा शासकीय सेवा केंद्र आहे तुमचं, लागू असलेले पर्याय निवडा. निवडलेल्या प्रत्येक अनुभवाचं प्रमाणपत्र अपलोड करणं तुम्हाला गरजेचं आहे. CSE ऑपरेटर जर असाल तुम्ही तर तुम्ही ऑपरेटरचं ते घेऊ शकता. तुमचे CSE जे काही तालुक्याचे DM वगैरे डिस्ट्रिक्ट किंवा तुमचं CSE ऑपरेटरचं म्हणजे CSEचं तुमची जर असेल तर त्याचं प्रमाणपत्र तुम्ही इथं अपलोड करू शकता. माही सेवा केंद्र असेल तर त्याचं तुम्ही ते माही सेवा केंद्राचं जे काय असेल ते करू शकता. बँकिंग BCचं प्रमाणपत्र करू शकता. अशा पद्धतीने ते अपलोड करून जतन करावं पुढे जा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ते संपूर्ण भरल्याच्या नंतर मग जागी केंद्राच्या जागेची माहिती. आता तुम्हाला नवीन आपले सरकार सेवा केंद्र जागा कुठं निवडायचं आहे. आता इथं व्यवस्थित माहिती भरा. तालुका तुमचा कोणता असणार आहे ते घ्यायचे तुम्हाला. तुमची कोणती ग्रामपंचायत, नगर परिषद का काय आहे यापैकी तुमचं जिथं जागा आहे तिथं ऑलरेडी किती जागा आहे ते तुम्हाला इथं जागेसहित दाखवलं जाईल. पाहू शकता की इथं 2 जागा रिक्त आहेत. त्या पद्धतीनं तुम्हाला जिथं अर्ज भरायचा आहे तिथं जागा रिक्त असलेल्या तुमच्या तालुका वाईज तिथं दाखवलं जाईल. त्यापैकी तुम्हाला व्यवस्थित तुमचं जिथं जागा भरायची आहे त्या ठिकाणचं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर जाहिरातीनुसार रिक्त गाव, झोन, वार्ड, परिसराचं नाव तुमचं जे काय असेल ते तुम्हाला टाकायचं आहे. जर तुमचं हे वार्ड, झोन वगैरे हे सिटीमध्ये जर असेल तर प्रॉपर तिथं दिले जातात. तुमचं डायरेक्टली गावाचं नाव तुम्ही इथे टाकू शकता. पिनकोड टाकायचा आहे. जागेचा सेन्सेस कोड तुम्हाला स्टारमध्ये नाही आहे पण तिथं टाकायचा आहे. तो सेन्सेस कोड तुम्हाला पाहिजे असेल तर सध्या तुमच्या गावातले जे काही ई-पीक पाहणी सहाय्यक असतील त्यांना तुम्ही विचारू शकता. तो सहाय्यक कोड तुम्हाला इथं मिळेल किंवा तुमचा जो काही ही असतं ॲग्रीस्टॅक पोर्टल त्याच्यावरती सुद्धा तुम्ही ते जागेचा गावाचा कोड तुम्ही तिथं काढू शकता. त्यानंतर मग तुमची CSC ID जी काय असेल तर CSC ID आहे का असेल तर होय करायचं आहे. आणि तुमचा इथं CSC ID क्रमांक टाका. मागील कधीपासून B2B व्यवहारांची संख्या टाकायची. तुमचे डिस्ट्रिक्ट मॅनेजर जे काय असतील तर त्यांना विचारून घ्या CSCचे. आणि CSC केंद्राचा पत्ता कुठला आहे तो टाकायचा आहे. आणि CSC केंद्राचा तालुका निवडा. त्यानंतर मग CSC केंद्राचा पिनकोड निवडायचा आहे तुम्हाला. जर नसेल तर तुम्ही इथं नाही करून काहीच टाकायची गरज नाही.
त्यानंतर मग केंद्र चालवण्याच्या जागेची माहिती द्यायची आहे. तुम्हाला केंद्र जिथं स्थापन करायचं आहे त्या जागेचा संपूर्ण पत्ता टाका. ते तुमचं जिथं केंद्र स्थापन करायचं आहे त्याचा जिल्हा, तालुका, पिन, जागेची किती चौरस फूट आहे, कमीत कमी 100 चौरस स्क्वेअर फूट असणं गरजेचं आहे. जागेचे लॅटिट्यूड, लॉंगिट्यूड हे तुम्ही नोट कॅम किंवा GPS कॅमेरा असतील त्याच्यातून त्या जागेचा फोटो काढून त्याचे इथं लॅटिट्यूड, लॉंगिट्यूड टाकू शकता. आणि जागेचं स्वरूप इथं स्वतःची आहे का भाड्याची आहे. स्वतःची असेल तर तुम्हाला पुढे ऑटो द्यायचा आहे, ऑटो तुमचा. आणि जर भाड्याची असेल तर तुम्हाला भाडे करार देणं हे अपलोड करणं गरजेचं आहे. आणि सध्याचं GPS स्थान तुम्हाला ऑटोमॅटिकली सिस्टीमनुसार ते घ्यायचं आहे. ते संपूर्ण घेतल्याच्या नंतर मग काय करायचं आहे, पुढची जे काही पद्धत आहे तुम्हाला ती पायरी क्रमांक 4 अर्ज शुल्क तुम्हाला जे काही भरायचे आहेत ते शुल्क तुम्हाला इथं भरून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला तुम्हाला जे काही स्कॅनर दिलेला आहे या स्कॅनरवरच तुम्हाला पेमेंट करायचं आहे. फक्त एकदाच नोंदवता येणार आहे तुम्हाला भरलेली भरणा माहिती संपूर्ण. त्याच्यानं तुमच्या मोबाईलचं Google Pay असेल, GPay असेल, PhonePe असेल त्याच्यातून कुठल्याही ह्याच्यातून हे स्कॅनर स्कॅन करायचं आहे. आणि त्याच्यामधले जे काही येणारा ही आहे माहिती त्याच्यामधलं काय असतं की तुमचा UTR नंबर असतो, तो UTR नंबर इथे टाकायचा आहे. भरणा UPI QR ह्याच्या पद्धतीने केलेला असेल, तारीख टाकायची आहे आणि तुमची कोणत्या बँकेतून तुम्ही केलेलं आहे ते टाकून तुम्हाला भरणा नोंदवा करायचा आहे. तुम्हाला एकदाच करता येणार आहे. चुकीची माहिती नोंदवू नका इथं. तुमचा अर्ज तिथं चुकीचा ठरला जाईल नंतर. हे संपूर्ण करून घ्यायचे आणि त्यानंतर तुम्हाला भरणा नोंदवा पुढे जावरती क्लिक करायचं आहे. पुढे आल्याच्या नंतर कागदपत्र अपलोड करण्यापूर्वी प्रथम अर्ज शुल्क भरणा नोंदवा. खालील यादी जी काही केवळ माहितीसाठी आहे, भरणा नोंदवल्याशिवाय अपलोड सुरू होणार नाही. हे 4 क्रमांकावरची तुम्हाला भरणा नोंदवायची आहे. त्यानंतर मग जे काही तुमचं अर्जदाराचा अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे. अर्जदाराची स्वाक्षरी अपलोड करा. स्थानिक रहिवासी तुमचं जे काही रहिवासी प्रमाणपत्र असेल ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. वयाचा पुरावामध्ये तुम्ही TC जोडू शकता. त्यानंतर तुमचं पॅन कार्ड जोडायचं आहे. 12वी उत्तीर्ण प्रमाणपत्र, गुणपत्रिका तिथं असेल. तुमचं पदवी असेल, पदव्युत्तर असेल किंवा MSc CCC असेल, जे असेल ते तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. सायबर सुरक्षा ज्ञानाबद्दलचं ज्ञान असेल तर करायचं आहे. आणि मागील 6 महिन्यांचं बँक स्टेटमेंट तुम्हाला स्वतःच्या सहीनं तिथं अपलोड करायचं आहे. आणि आर्थिक सक्षमतेचा पुरावा, कर्ज मंजुरी असेल, गोडी बँकिंग जे असेल ते तुम्हाला इथं ITR वगैरे असेल तर ते इथं अपलोड करायचं आहे. आणि आर्थिक शाश्वतेचे स्वघोषणापत्र हे तुम्हाला अपलोड करायचं आहे. स्वघोषणापत्र स्वाक्षरी केलेलं सुद्धा एक अपलोड करायचं आहे. पोलीस कॅरेक्टर म्हणजे तुमचं जे काही पोलीस कॅरेक्टर असतं, चारित्र्य पडताळणी, हे एक तुम्हाला यापैकी एक अनिवार्य आहे. आणि अर्जाची पोचपावती तुमच्याकडे जर हे नसेल तर त्याची पोचपावती तुम्हाला अप्लाय करायचं आहे आणि त्याची पोचपावती जोडायची आहे. प्रस्तावित जागेचा आतील म्हणजे तुमच्या दुकानाच्या आतील GPS फोटो टाकायचा आहे आणि बाहेरील एक तुमचा फोटो टाकायचा आहे. आणि अनुभव प्रमाणपत्र असेल तुमच्याकडे कुठलंही या तिन्हीपैकी तर ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. व्यवसाय आराखडा म्हणजे तुमचा व्यवसाय कशा पद्धतीनं तुम्ही ग्रो करणार आहात त्या संबंधितील तुम्हाला तिथे माहिती संपूर्ण टाकायची आहे. आणि अर्ज शुल्क भरल्याची पावती तुम्हाला इथं अपलोड करून पुढे जावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मग संपूर्ण इथं घोषणापत्र देण्यात आलेले आहेत. हे घोषणा करतो की अर्जामधील माहिती संपूर्ण खरी आहे, कुठे आढळल्यास मी गुन्हेगाराचा काय असेल ते हे तिन्ही तुम्हाला हे मंजूर करायचे आहे. तुमचं लोकेशन टाकायचं आहे आणि या पद्धतीनं तुमची जी काही माहिती असेल तर घोषणापत्र व हे अंतिम अर्ज सादर करावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमची जी काही अर्थाची तुमची प्रत वगैरे असेल ती संपूर्ण काढली जाईल, ती तुमच्याकडे ठेवायची आहे. पुढील भविष्यासाठी तुम्हाला महत्त्वाची ठरणार आहे. अशा पद्धतीनं व्यवस्थित न चुकता अर्ज भरायचा आहे. काही तुम्हाला अडचणी येत असतील, कुठले प्रमाणपत्र तुम्हाला जर कागदपत्र अपलोड करामध्ये तुम्हाला जर हे जे काही ह्याच्यामध्ये ह्याचं प्रमाणपत्र लागत असेल त्याच्यामध्ये पाहू शकता की एक आर्थिक शाश्वतेचं म्हणा, आर्थिक क्षमतेचा पुरावा तुम्हाला हे द्यायचं, आर्थिक शाश्वतेचे स्वघोषणापत्र हे घोषणापत्र मिळतील. मला WhatsAppला कमेंट वगैरे करा किंवा याच्यामध्ये व्हिडिओला कमेंट करा. तुम्हाला ते देण्याचा प्रयत्न करणारच आहोत. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.